नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत वर्धा जिल्ह्यामधील एका प्रगतिशील शेतकऱ्याला, श्याम भाऊ यांना. फक्त 2 एकर क्षेत्रात त्यांनी घेतलं तब्बल 33 क्विंटल कापूस उत्पादन, म्हणजेच एकरी 16.50 क्विंटल उत्पादन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापूस काढल्यानंतर त्यांनी त्याच शेतात लगेच रब्बीमध्ये गहू पिकाची लागवड केली. मग आता मोठा प्रश्न असा पडतो, असं कोणतं कापसाचं वाण आहे जे जबरदस्त उत्पादन देतं, लवकर येतं आणि दुसरं पीक घेण्यासाठी वेळही देते? आज आपण श्याम भाऊंकडून जाणून घेणार आहोत त्या वाणाचं नाव नेमकं काय आहे, त्यांनी लागवड कशी केली, त्या वाणबद्दल माहिती आणि त्यांच्या यशामागचं खरं सिक्रेट काय आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमचं उत्पन्न वाढवू शकते. आणि हो मित्रांनो, फार्म टेक राहुल या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण इथे आपण अशाच नवीन, उपयोगी आणि प्रगत शेतीविषयी माहिती सतत देत असतो. चला तर मग. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी भूषण ठाकरे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी, नाथ बायोजिन इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये वर्धा जिल्हा पाहत आहे. तर आज आपण एरणगाव या गावामध्ये आलेलो आहे आणि इथले प्रगतिशील शेतकरी त्यांच्यासोबत आज आपण मुलाखत घेता. नमस्कार भाऊ. नमस्कार. आपला परिचय द्या. मी श्याम तानबाजी देवारे, एरणगाव, तालुका जिल्हा वर्धा. माझा मोबाईल नंबर आहे 9604119788. बरं, 2025 या वर्षामध्ये तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणतं वाण लागवड केलेलं होतं? 2 एकरमध्ये नाथ संकेत लावलं. 2 एकरमध्ये लावलं. हां, किती बाय किती अंतरावर लागवड केली होती तुम्ही? 4 बाय 1 वर. 4 बाय 1 वर. आणि वाण कसं वाटलं तुम्हाला नाथ संकेत? वाण खूप चांगला आहे ना. चांगला आहे. त्याच्यामध्ये काय वाटलं तुम्हाला चांगलं? उंच वाढणार वाण आहे. उंच वाढणार. तुरडा पुन्हा कमी आहे त्याच्यावर. अच्छा. तुरडा आणि थोडी बोंड साईज लहान आहे, पण बोंड साईज मोठ म्हणजे खूप लागते त्याला बोंड. अच्छा, किती बोंड लागले होते तुमच्या शेतामध्ये यावर्षी? आपल्या याला 210, 180, 190. अच्छा, अशी लागली होती. आणि वेचण्यासाठी कसं वाटलं वाणे? बेचाले चांगला आहे ना. चांगला आहे ना. आहे ना. आणि झाड वगैरे कसं बनलं होतं तुमच्या शेतामध्ये? आमच्या इथं 6.5 ते 7.5 फुटाचं झाड झालं. अच्छा, म्हणजे उंचीमध्ये. कारण ते अंतर कमी थोडंसं झालं, त्यानं वाढलं खूप होतं. अच्छा. तर मला एक सांगा, तुम्हाला 2 एकरामध्ये किती क्विंटलचा ॲव्हरेज झालेला आहे? आपल्याला 2 एकरामध्ये 33 क्विंटल कापूस झाला आहे. 2 एकरामध्ये 33 म्हणजे जवळपास 16.5चा ॲव्हरेज तुम्हाला एकरी झालेला आहे. हो, बरोबर आहे. आणि असं समजा 16.5चा ॲव्हरेज झाला, त्याच्यानंतर तुम्ही कपाशी काढल्यानंतर काय लागवड केली? गहू पेरला. कोणत्या महिन्यामध्ये? 12 डिसेंबरला. 12 डिसेंबरला. म्हणजे तुम्ही नाथचं संकेत वाण जवळपास 16.5चा ॲव्हरेज घेऊन त्याच्यानंतर गहू लागवड केली. हो, आणि पुन्हा गहू म्हणजे पुन्हा होत होतं. अच्छा. 4-5 क्विंटलचा, 4 क्विंटल तर येत होतं त्याला, पुन्हा 2-3 क्विंटल वाढत होतं. अच्छा. पण तुम्ही गहू लागवड. गव्हाचा किती ॲव्हरेज झाला तुम्हाला त्याच्यावर? गहू झाला एकरी 17 क्विंटल. एकरी 17 क्विंटल. तिथं आपल्याला 36 क्विंटल कापूस म्हणजे झाला गहू तिथं. अच्छा. बरं, मला एक सांगा, तुम्हाला आता बाकीच्या शेतकऱ्यांना जर काही मेसेज द्यायचा असेल तर तुम्ही नाथ संकेत या वाणाबद्दल काय सांगाल? नाथ संकेत लावायला पाहिजे ना. लावायला पाहिजे, है ना. म्हणजे एकंदरीत जे जास्त समजा जास्त जमीन, कमी जमीन वाल्याले परवडते लावायला. अच्छा. जास्त परेट लावण्यापेक्षा कमी लावणे आणि तिचा चांगला माल घेणे. अच्छा. ठीक आहे. तर आपण या गावामध्ये, एरणगाव या गावामध्ये आलेलो होतो आणि इथल्या प्रगतीशील शेतकऱ्यासोबत आपण आपली मुलाखत घेतलेली आहे. धन्यवाद भाऊ. नमस्कार. मित्रांनो, तुम्ही पाहिलं वर्धा जिल्ह्यामधील श्याम भाऊंची जबरदस्त यशोगाथा. कमी क्षेत्रात जास्त उत्पादन आणि कापूस नंतर गहू घेऊन डबल फायदा. जर तुम्हालाही अशीच शेती करायची असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अशाच उपयोगी शेतीविषयी माहितीसाठी फार्मटेक राहुल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.